पोलिसांच्या गेलो मदतीला आणि दंड पडला गाडीला. नेमका प्रकार काय? गाडी मालकानं सांगितला घडलेला प्रकार. वडूज तालुका खटाव इथं विना नंबर प्लेटच्या गाडीतून पोलिसांनी आरोपीला न्यायालयात नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर गाडी मालकानं घडलेला प्रकार माध्यमांसमोर सांगितल्यानंतर खरा प्रकार समोर आलाय. आपण पोलिसांना मदत केली आणि स्वतःचं नुकसान करून घेतल्याचं सांगितलं आहे. एका व्यक्तीकडून आपली बदनामी झाल्याचा आरोप गाडी मालकानं केलाय. जर पोलिसांना मदत करणं चुकीचं असेल तर अपघात झालेल्या व्यक्तीला पण वेळेत हॉस्पिटलला कोण घेऊन जाणार नाही, असं गाडी मालकानं माध्यमांशी बोलताना सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह. काल सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला तुमच्या गाडी संदर्भात. ते नेमकं प्रकरण काय? ते काय झालं, काल मी जरा कामानिमित्त म्हणजे बाहेर होतो. मला कळलं की नंबर प्लेट आली. मग मी नंबर प्लेट बसवायला निघालेलो. आणि तेवढ्यात काय झालं, मला पोलीस स्टेशनवर फोन आला की माझं एक काम होतं मला, त्यासाठी मी निघालेलो पोलीस स्टेशनला मी पोचलो. परत मला तिथलं काम झाल्यानंतर मला कर्जी साहेब म्हणले जरा थोडं अर्जंट काम आहे, आपली गाडी घेऊन जाऊया. मग त्यांना म्हटलं चला. मग तिथनं गेलो त्यांना घेऊन, आणि त्यांना घेऊन तिथलं कोर्टातलं काम केलं, मागा रिटर्न आलो. आणि परत मी बाहेर पडलो आणि मला ट्रॅफिक हजारांनी पकडलं आणि तिथं मला गाडीवर फाईन मारला. आणि मी पोलिसांची मदत करायला गेलो, पण माझ्या गाडीवर फाईन बसला आणि मी नंबर प्लेट बसवायलाच निघालेलो. आणि पोलीस स्टेशनला असताना एक अज्ञात व्यक्ती आला माझ्यापाशी आणि विचारायला आली, तुमची गाडी कोणाची गाडी आहे, काय आहे, नंबर प्लेट नाही. मग मला वाटलं इन जनरल विचारतोय, म्हणून मी त्याला सगळं सांगितलं की असं असं आहे. पण नंतर मी सकाळी आज बघितलं तर माझा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. मला सगळ्यांचे फोन यायला लागले, काय झाले, काय विषय आहे. तर मला मानसिक त्रास झाला. आणि जर असंच जर राहिलं तर मी असं कोणाला मदत करणार नाही. शक्यतो मी पण आता विचार करेन की पुढच्या वेळेस मदत करू का नको पोलीस स्टेशनला, पोलिसांना वगैरे. जर समजा जाता कुठं ॲक्सिडेंट झाला असता कोणाचा आणि मी जर त्या व्यक्तीला गाडीतनं घेऊन गेलो असतो आणि परत मलाच त्रास झाला असता, त्या फाईन नंबर प्लेट नाही वगैरे असं तसं, तर मग मी थोडा विचार केला असता ना परत की मदत करायची का नाही. म्हणजे सगळा प्रकार घडला, ह्या अर्थात घडलेला आहे. आणि जर ह्या सगळ्यात मी स्वतः मदत करून आणि माझी जर बदनामी होत असेल तरी सगळं चुकीचं आहे. आणि इथून पुढं कोणीही मदत करणार नाही. आणि ह्या मदतीचं केल्याबद्दल मला उलट माझ्याच गाडीवर फाईन बसला आहे आणि माझीच बदनामी चालू झाली आहे. आता मग माझ्या एवढीच इच्छा आहे की माझी बदनामी बंद व्हावी